वी फ्रेंड्स, मी कुठे गेली, आली आली. माझे कर्ली हेअर फ्लॉन्ट करत मी आली आहे आज माझा बर्थडे सेलिब्रेट करायला माझ्या बेस्टीबरोबर या रेस्टॉरंटमध्ये. तुम्हाला माहितीच असेल, शेफ शांतनू हॅज बीन वोटेड अमंग्स द टॉप 100 बेस्ट शेफ इन द कंट्री. शांतनू शेफचं हे रेस्टॉरंट आहे. शांतनू गुप्ते हे एक मराठी शेफ आहेत आणि त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही आज आलो आहोत आणि आम्ही ॲड्रेस तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. आता हे लिफ्टचं गणित काय आहे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला ज्या फ्लोअरवर दाखवायचं आहे त्याचं बटन दाबायचं आणि ते तुम्हाला दाखवेल ABCE कोणत्या डिव्हिजनमध्ये तुम्हाला जायचं आहे. तर आम्हाला A डिव्हिजन आलेला, सो आम्ही A डिव्हिजनमध्ये जात आहोत. खूप फनी इन्सिडन्स आहे, पण मला जाम आवडलं. मग मी 13 फ्लोअरला रेस्टॉरंट आहे. तर ह्या व्लॉग पूर्ण पहा. व्लॉगमध्ये ऑनेस्ट रिव्ह्यू येणार आहे, माझं बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे, भरपूर मजा मस्ती आहे. तर चला प्लीज. आणि मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तो ऑनेस्ट रिव्ह्यू, आणि हे पेड प्रमोशन नाही आहे. तर चला आधी ॲम्बियन्स बघूया. बाहेर पाऊस पडत होता आणि मस्त असं थंड वातावरण होतं. तर मी आणि माझ्या मैत्रिणीने डिसाईड केलं की आपण आउटसाईडलाच बसूया. आणि तुम्ही विचार कराल, ओ माय गॉड, पूर्ण रेस्टॉरंट बुक केलं आहे का? हो हो, आम्ही पूर्ण रेस्टॉरंट बुक केलं आहे. फ्रेंड्स, ॲम्बियन्स इतका सुंदर होता, ॲस्थेटिक होता की त्यामुळे आम्ही भरपूर सगळे सेल्फी, रील्स आणि भरपूर फोटोज काढले. तर चला आता फूड ऑर्डर करूया. वातावरण थंड आहे. तर आम्ही आधी आज डिसाईड केलं की आपण नॉनव्हेज सूप पियायचं, आणि नॉनव्हेज सूपमध्ये आम्ही ऑर्डर केलं प्रॉन्स सूप. फ्रेंड्स, 10 on 10 नाही म्हणतात की 10पैकी 100 मार्क. कारण का, मला नॉनव्हेज सूप कधीच आवडत नाही, पण हे जे नॉनव्हेज सूप होतं त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर फिश किंवा चिकनचा असा स्मेल नव्हता. तर अप्रतिम सूप होतं फ्रेंड्स. फ्रेंड्स, गरम गरम सूप पियाल्यावर थोडंसं थंड तर मॉकटेल्स पियायलाच हवेत. आणि आम्ही ऑर्डर केले काहीतरी आगळे वेगळे, जसं तुम्हाला दिसत आहे तसे 2 मॉकटेल्स. पण आम्ही त्या मॉकटेल्सच्या प्रेमातच पडलो. फर्स्ट रेस्टॉरंट आहे की तिकडचं सगळंच कसं चांगलं आहे. आणि आज होता फ्रायडे. आम्ही ठरवलेलं नॉनव्हेजवर तुटून पडायचं. कारण का, मेन कोर्स खायचा नव्हता आणि वेगवेगळे स्टार्टर्स ट्राय करायचे होते. कारण का, माझी एक फ्रेंड ह्या रेस्टॉरंटला आलेली, तिने खूप चांगले रिव्ह्यू दिलेले मला. सो मी डिसाईड केलेलं की आज स्टार्टर मागवूया. फ्रेंड्स, आता मला नावं तर लक्षात नाही आहेत, पण जे काही डिश आम्ही ऑर्डर केले, आम्ही जवळपास 5 ते 6 स्टार्टर्स ऑर्डर केले फ्रेंड्स. आणि आम्ही सगळे पस्त केले, पण आता त्यांची नावं मला लक्षात नाही आहेत. आणि आम्ही एक तिथे विचारलं की तुमची सिग्नेचर किंवा तुमची ट्रेंडिंग डिश कोणती आहे. तर त्यांनी आम्हाला एक चिकनची डिश सांगितली, तर ती तुमच्याबरोबर मी शेअर करते. तर तुम्ही पण गेलात तर ही डिश नक्की ऑर्डर करा. बघा, धुवा धुवा, एकदम सस्पेन्स आणि एकदम अट्रॅक्टिव्ह अशी डिश आहे. आणि जो स्मोकी फ्लेवर ह्या डिशमध्ये आहे फ्रेंड्स, डिशमध्ये असणाऱ्या खाण्याची आहे. तर तुम्हाला सस्पेन्स न क्रिएट करता तुम्हाला तुमच्याबरोबर आता शेअर करत आहोत एकदम चिकन बॉल्स, ते पण स्मोकी. फ्रेंड्स, 4च पीस आहेत. कारण का, आम्ही हाफ ऑर्डर केलेले. आम्ही वेगवेगळे स्टार्टर्स भरपूर ऑर्डर करून हाफ डिशमध्ये सगळे स्टार्टर्स आम्ही जवळपास टेस्ट केले. या स्टार्टरचे एक अजून खास गोष्ट म्हणजे त्याच्याबरोबर 4 वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या होत्या फ्रेंड्स. 4 वेगळ्या प्रकारच्या चटण्या. ओ माय गॉड. आणि जेव्हा आम्ही हे खाल्लं तेव्हा टेस्टी एवढं होतं की आम्ही त्याच्या प्रेमात पडलो. फ्रेंड्स, आत्ता जर तुमचा ह्या महिन्यात, जुलै महिन्यात बड्डे असेल तर नक्की रेस्टॉरंटला व्हिजिट करा. सूपपासून मॉकटेलपासून सगळं सगळं छान आहे. तुम्ही आमचे एक्सप्रेशन बघा. पहिल्यांदा असं झालं की आम्ही जास्त लंच केला न बडबड करता. नाही तर आम्ही थोडंसं खातो आणि जास्त बडबड करतो, पण धिस टाईम द सिच्युएशन इज कम्प्लिटली डिफरंट. आम्ही जास्त खात होतो आणि बोलत कमी होतो. आणि एक डिश झाल्यावर चला अजून एक काहीतरी मागवूया, असं करून आम्ही खरंच खूप स्टार्टर एन्जॉय केले. तर
ऑनेस्ट रिव्ह्यू देते. खूप छान आहे रेस्टॉरंट, ॲम्बियन्स पण मस्त आहे, सर्विस पण छान आहे आणि जर तुम्ही संध्याकाळचे गेलात तर तुम्हाला लाईव्ह म्युझिक पण मिळेल. सो फ्रेंड्स, आता आहे बर्थडे सेलिब्रेशन करायचं, तर चला बर्थडेसाठी ऑफ द डे तर तुमच्याबरोबर शेअर केलंच पाहिजे. हा आहे ओन्लीचा ड्रेस, त्याच्याबरोबर मी घातले आहेत सनग्लासेस. ते आहेत दक्षताचे, कारण का मी माझे सनग्लासेस ॲज युजल विसरली आहे आणि मस्त असं मॅचिंग अशी ग्रीन कलरची बॅग घेतली आहे आणि ब्लॅक कलरच्या हील्स घातल्या आहेत, खूप इयरिंग्स घातले आहे. हा आहे माझा बर्थडे लूक. तुमच्यासारखा मीही विचार करते हा व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये कसा आला. फ्रेंड्स, मी माझी मैत्रिणीबरोबर रील करणारी होती, पण तिला स्टेप शिकवताना मी ही स्टेप तिला दाखवत होती आणि तिने हा गपचूप व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्या नटीने मारली मिठी मला, त्या नटीने मारली मिठी. इंस्टाग्रामवर जाऊन नक्की ही रील बघा. 3, 2, 1. फ्रेंड्स, बर्थडे केक कट झाला आहे आणि माझा बर्थडे सेलिब्रेट करायला शेफ शांतनू पण आलेले आणि त्यांचा पूर्ण स्टाफ पण होता. सो माझ्याकडनं आणि दक्षताकडनं शेफ शांतनूंना थँक्यू सो मच. आणि परत एकदा तुमच्याबरोबर शेअर करते ॲम्बियन्स. आणि तुम्ही बघितलेत का वॉलवर असे वेगवेगळे इमोजी आहे आणि मी पण तसेच इमोजीसारखा एक फोटो काढून घेतला. सो तुम्हालाही भरपूर फोटो रील्स करायचे असतील तर ह्या रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट करा. पण त्याआधीही जेवण एक नंबर आहे. फ्रेंड्स, मी एवढ्या रेस्टॉरंटमध्ये जाते पण एवढं मी तारीफ कधीच ह्या कोणत्याही रेस्टॉरंटची केली नव्हती. पण ह्या रेस्टॉरंटचं जे फूड आहे ते खूपच टेस्टी आणि मस्त आहे. तर डू व्हिजिट, ॲटलिस्ट एकदा तरी तुम्ही रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट करा. परत सांगते, हा पेड व्हिडिओ नाही आहे, तर जस्ट मी माझा ऑनेस्ट रिव्ह्यू दिला आहे आणि माझं आणि माझ्या मैत्रिणीचं सेम मत झालं आहे. नाही तर आमचं नेहमी थोडंसं डायसी होतं की बाबा थोडंसं हे चांगलं आहे, थोडंसं ते चांगलं नाही आहे. पण डू व्हिजिट रेस्टॉरंट. आणि अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जर इव्हिनिंगला आला तर तुम्हाला लाईव्ह म्युझिकही मिळेल. वाट कसली बघताय? लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.